अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. ही जी जाहिरात निघाली आहे इथं ॲप्लाय करायचं पहिलं बेनिफिट म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फीज अत्यंत कमी आहे. तुम्ही जर वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST त्यानंतर PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ₹0 फीज असणार आहे. ऑनलाईन ॲप्लाय करायचं आहे आणि बाकी ओपन OBC कॅन्डिडेटला देखील फक्त ₹100 फीज ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जागा जर आपण बघितल्या तर टोटल 3712 जागा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज जागा देखील असणार आहेत. आता ही जी पदभरती होते याच्यामध्ये मित्रांनो तुमची एक्झाम मराठीमध्ये होणार आहे. तुम्हाला मित्रांनो हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटतो आहे, परंतु एक्झाम तुमची मराठीमध्ये देखील असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकता. मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तरं असणार आहेत. मराठीमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये ऑप्शन दिले जाणार आहेत. तर ही तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट या ठिकाणी असणार आहे. मराठीमधून जरी तुम्ही अभ्यास केला तरी देखील इथे अप्लाय करू शकतात. तर डिटेलमध्ये आपण पाहूयात कुठल्या पोस्ट आहेत, कुठल्या डिपार्टमेंटची वॅकन्सी आलेली आहे त्याची माहिती. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जी पोस्ट भरल्या जात आहेत त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवण्यात आले ते आपण बघूयात. पहा, पहिली पोस्ट या ठिकाणी आहे डेटा एंट्री ऑपरेटर. ग्रेड A ची पोस्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स अँड फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर या ठिकाणी मित्रांनो ही पोस्ट भरली जाते 12वी सायन्सवरती. परंतु बाकीचे ज्या सर्व पोस्ट आहेत मित्रांनो ह्या फक्त 12वीवरती भरल्या जात आहेत. तुमचं 12वी कशामधूनही झालेलं असेल तरी भरल्या जात आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहे LDC म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लार्क आणि दुसरी पोस्ट आहे JSA ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. तिसरी पोस्ट आहे DEO डेटा एंट्री ऑपरेटर, जी की मित्रांनो वरच्या डिपार्टमेंटमध्ये वेगळी पोस्ट आहे आणि खालच्या वेगळ्या पोस्ट भरल्या जात आहेत. तर याच्यामध्ये फक्त 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 12वी तुम्ही अपियर आहात म्हणजे आताच फक्त एक्झाम दिलेली आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. मात्र 1/8/2024च्या अगोदर तुमचं 12वी कंप्लीट झालेलं पाहिजे. तर फक्त 12वी पासवरती ह्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भरल्या जात आहेत. ही भरती जी मित्रांनो केली जाते ती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केली जाते. 10+2 लेवलची एक्झामिनेशन आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2024ची मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी ॲप्लिकेशन तुम्हाला 7 मे 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि एक्झाम डेट देखील आली आहे. पहा, जून-जुलैमध्ये लगेच तुमच्या एक्झाम देखील कंडक्ट केल्या जाणार आहेत. आता मित्रांनो याच्यासाठी तुमचा पे स्केल काय असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे ज्याच्यामध्ये पहा लोअर डिव्हिजन क्लार्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 इतका पेमेंट आहे. प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व भत्ते प्रमोशन वगैरे सर्व मित्रांनो याच्यामध्ये असतं. तर ही नेमकी पदं कुठं भरली जातात तर मित्रांनो वेरियस मिनिस्ट्रीज जी आहेत म्हणजे विविध मंत्रालयाची डिपार्टमेंट जी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा महाराष्ट्रामधलीही ऑफिसेस जी आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्या ठिकाणी मित्रांनो कॉन्स्टिट्युशनल बॉडी स्टॅट्युटरी बॉडीज ट्रिब्युनल्स द डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन आर अंडर. तर मित्रांनो ही जी डिपार्टमेंट आहेत वेगवेगळी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरला पहा 25,500 ते 81,100. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी परत 25,500 ते 81,100 आणि याला कुठलीही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही. तुम्ही फक्त 12वी पासवरती भरू शकतात फॉर्म. फक्त तुम्हाला टायपिंग टेस्ट मात्र या ठिकाणी द्यावी लागेल. कशी एक्झाम होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे. तर बघा मित्रांनो एज लिमिट देखील याच्यासाठी 18 ते 27 वर्षे ओपनसाठी ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये अप्पर एज लिमिट देखील दिलेलं आहे जसं की SC STसाठी 5 वर्षे सूट आहे, OBCसाठी 3 वर्षे सूट आहे, PWD अनरिझर्व्डसाठी 10 वर्ष, PWD OBCसाठी 13 वर्ष, PWD SC STसाठी 15 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील सूट आहे. बाकी कॅन्डिडेट कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये असेल का तर मित्रांनो महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर देखील ठेवलेलं आहे जसं की अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या ठिकाणी तुमच्या महत्त्वाच्या सिटीजमध्ये ऑनलाईन एक्झाम सेंटर तुम्हाला असणार आहे आणि TCS मार्फत मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. आता याच्यासाठी मित्रांनो परीक्षा कशी तुमची होईल पहा. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुमचे 2 टायरमध्ये एक्झाम मित्रांनो कंडक्ट केली जाणार आहे. टायर 1 आणि टायर 2. टायर 2 मित्रांनो आत्ताच विचार करायचा नाही. टायर 1साठी पहा तुम्हाला कशा पद्धतीने एक्झाम असेल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजवरती प्रश्न असतील. इंग्लिशमध्येच प्रश्न असतील 25 प्रश्न 50 मार्काला. जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 मार्काला. मराठीमधून तुम्हाला प्रश्न असतील. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड बेसिक अर्थमॅटिक स्किल्स 25 प्रश्न 50 मार्काला मराठीमधून तुम्ही परीक्षा देऊ शकतात. जनरल अवेअरनेस मराठीमधून देऊ शकतात 25 प्रश्न 50 मार्काला.
तर मित्रांनो या ठिकाणी 200 मार्काची तुमची पहिली परीक्षा होईल. ही परीक्षा तुम्हाला क्वालिफाय करायचे मराठीमधून तुम्ही देऊ शकता. 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग मात्र यासाठी असेल मराठीमधनं परीक्षा देताना. त्यानंतर पहिली परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर टायर 2मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाईल आणि ही टायर 2ची परीक्षा देखील मराठीमधूनच मित्रांनो घेतली जाईल. यामध्ये पहा मित्रांनो विविध सेक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. एकाच दिवशी पेपर होणार आहे परंतु सेक्शन वाईज दिलेले आहे. सेक्शन 1मध्ये जर आपण बघितलं मॉड्यूल 1 मॅथेमॅटिक्सवरती प्रश्न असतील. वरी देखील तुम्ही टायर 1मध्ये मॅथेमॅटिक्सचा अभ्यास करणार आहात. तीच तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातील मॅथेमॅटिक्ससाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅथेमॅटिक्ससोबत रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स असेल हे देखील मराठीमध्ये असणार आहे. आता सेक्शन 2मध्ये जर बघितलं तर मॉड्यूल 1मध्ये इंग्लिश लँग्वेज, वरी टायर 1मध्ये देखील इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे तुम्ही, आणि मॉड्यूल 2मध्ये जनरल अवेअरनेस, तर हे देखील मराठीमध्ये असेल. आणि सेक्शन 3मध्ये मित्रांनो मात्र कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट तुमची होईल आणि स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट तुमची होईल. तर ही टायपिंग टेस्ट देखील तुम्हाला असणार आहे. तर आता ही टायर 2 देखील मराठीमधून तुमची घेतली जाईल. टायर 2मध्ये देखील मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सरसाठी तुमचा डिटेक्ट केला जाईल. स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो एरर वगैरे तुमचे चेक केले जाणार आहे स्किल टेस्टमध्ये. क्वालिफाईंग नेचरची मात्र ही टायपिंग टेस्ट जी आहे तुमची असणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी, लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी यासाठी मित्रांनो टायपिंग टेस्ट तुमची या ठिकाणी होईल. पहा या ठिकाणी लिहिलेले टायपिंग टेस्ट फॉर LDC आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये मात्र तुमची टायपिंग टेस्ट जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल. कॅन्डिडेट ऑप्टिंग इंग्लिश मीडियम शुड बी टायपिंग. जर इंग्लिश मीडियममधून तुम्हाला टायपिंग करायचे तर 35 वर्ड्स पर मिनिटमध्ये करायचे. हिंदी जर सिलेक्ट केलं तुम्ही तर 30 वर्ड पर मिनिटमध्ये तुम्ही या ठिकाणी टायपिंग करू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो स्पीड तुमचा आणि ॲक्युरेसी जी आहे या ठिकाणी चेक केली जाईल. कॉम्प्युटरवरती 10 मिनिटाचा पॅसेज तुम्हाला टाईप करण्यासाठी दिला जाईल. तर ही टायपिंग टेस्ट आहे, फक्त याच्यासाठी सर्टिफिकेटची वगैरे गरज नाही मित्रांनो, फक्त स्किल टेस्ट तुमची घेतली जाईल आणि जी क्वालिफाईंग नेचरची या ठिकाणी असणार आहे. तुम्ही एक्झाम या ठिकाणी फक्त क्वालिफाय करायचे. फर्स्ट तुम्हाला मित्रांनो टायर 1साठी या ठिकाणी प्रिपरेशन जोरदारपणे करायचं आहे, कारण की मराठीमधूनच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता ॲप्लाय कसं करायचं तर ssc.gov.in ही जी वेबसाईट आहे इथं आल्यानंतर ॲप्लायवरती क्लिक करा. इथं पहा मित्रांनो कंबाईंड हायर लेवल 10+2 जे ऑप्शन आहे याच्यावरती ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पहिल्यांदा तुम्ही केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं इथं न्यू युजर म्हणून आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फीस कमी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला जॉब भेटतो आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.